महाविकास आघाडीत या आणि उभा राहा. त्याच्यानंतर बावनकुळे असं म्हणतात की गडकरींना भारतीय जनता पार्टीत तिकीट दिलं आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून येते. बावनकुळेंनी स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते. आपल्याला माहिती असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरी सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे. मुनगंटीवार असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्या जागा वाटपावरून थोडंसं वाकवीत दिसतं आहे. नेमकं महायुतीत मला त्यांच्या जागा वाटपात हे बनावट लोक आहेत, चोर आणि लफंगे आहेत. त्याच्यामुळे ह्यांच्याशी जसं पोलीस चोराशी वागतो तसंच भारतीय जनता पक्ष या चोरांशी वागणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. बाळासाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे, जोपर्यंत तो निर्णय होत नाही. वंचित बहुजन आघाडी बरोबर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वतः वंचित सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे. अधिकृतपणे ते आमचे महाविकास आघाडीचे घटक आहेत. आम्ही एकत्र चर्चा करतो, आम्ही एकत्र निर्णय घेतो. 2 दिवसापूर्वी स्वतः बाळासाहेब आंबेडकर या बैठकीस उपस्थित होते. आता एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत असतात. आता आम्ही काही पथ्य पाळतो बाहेर न बोलण्याची. आतमध्ये काय घडलंय ते बाहेर न बोलण्याची पथ्य आम्ही पाळतो. ही लोकशाही आहे. आम्ही ठरतो की बाबा हे आपल्याला बाहेर सांगायचं नाही, आपण चर्चा करू. आता त्यांच्या पक्षाचं धोरण असेल ते आघाडीचं की प्रत्येक गोष्ट उघड करावी, लोकांसमोर मांडावी. ते जास्त लोकशाहीवादी आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याही भूमिकेचं स्वागत करतो. अजित पवारांनी काल ट्विट केलं होतं, मागे ट्विट केलं होतं की अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचे आमदार आहेत आणि म्हटलं होतं शीर्ष नेत्यांनाच माहित नाही की राष्ट्रवादीचे आमदार कुठे आहेत. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखालचाच पक्ष आम्ही मानतो. तशी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आहे. अजित पवार कधी गेले महाराष्ट्राबाहेर? त्यांना विचारा एकदा. नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यात ते कधी जाऊन त्यांनी राजकारण केलंय का? आता त्यांच्यावरती लादलाय भारतीय जनता पक्षानं म्हणून ते करतायत. साहेब, काल शरद पवार साहेबांनी जो आहे ते सुनील शेळके आमदार जे आहेत त्यांना भाषणात एक थोडं खडसावली पण प्रकार दम दिला. दम दिला की वाट्याला जाऊन स्पष्ट बोला ना. वाट्याला जाऊन माझ्या वाट्याला गेला तर हे होईल. म्हणजे महाराष्ट्रात अशा पद्धतीने धमक्याचं राजकारण. ही धमकी नसून हा इशारा आहे. आम्ही देतोय. काय म्हणाले पवार साहेब? ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, ज्या पक्षाच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार, आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं? कोणत्या भाषेत? ठीक आहे, तुम्ही गेलात ना, तुम्ही सुखानं नांदा. धमक्या, इशारे, पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले. माझं नाव शरद पवार आहे. जसं आम्ही म्हणतो आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे म्हणतात मी उद्धव ठाकरे आहे, आमच्या नादाला लागू नका. शेवटी सत्य, धर्म आणि खरेपणाला एक अहंकार असतो, तो असायलाच पाहिजे. गुलाबराव पाटील असं म्हणतात की सत्तेपुढे शहाणपण चलत नाही आणि अभिमान वाटतोय की मी शिवसेनेतून बाहेर गेलो आणि विकास कामं त्यामुळे. ठीक आहे, येणारी निवडणूक दाखवेल कोणाचं शहाणपण चालतं आणि कोणाचं काय चालतं, कळेल ना. हे